दोन आपण कंपॅरिझनला ठेवले, एक साइडला आहे OSI मॉडेल आणि दुसऱ्या साइडला आहे SS7 प्रोटोकॉल मॉडेल. ओके, सो OSI मॉडेल म्हणजे काय येणार आहे त्याचं की एक रेफरन्स सर्किट आहे, एक रेफरन्स लेअर आहे, तो तुम्ही यूज करताय. आणि SS7 सिग्नलिंग सिस्टीम, आता सिग्नलिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला काय करायचंय, कम्युनिकेट करायचंय at a time simultaneously number of users, number of manufacturers or whatever it may be, जे काय असेल सायमल्टेनियस कम्युनिकेशन पर्पज साठी तुम्ही काय यूज करताय, सिग्नलिंग सिस्टीम. त्याला पुढे दिलेलं आहे नंबर 7 इंडिकेट्स व्हॉट, देर आर टोटल 7 लेयर्स. सो 7 लेयर्स आपण कम्पेअर केले विथ द OSI मॉडेल. तो OSI मॉडेल म्हणजे काय येणार आहे, सिम्पली एक रेफरन्स मॉडेल आहे ज्यामध्ये ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन जो आहे, ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन म्हणजे काय की तुम्हाला ओपनली दिसतंय की पहिले जे आहेत लेअर 1, लेअर 2 आणि लेअर 3. लेअर 1 आहे फिजिकल लेअर. ओके, तो लेअर MTP लेवल 1 च्या इक्विव्हॅलंट असतो. SS7 मधला MTP म्हणजे मेसेज ट्रान्सफर पार्ट, मेसेज ट्रान्सफर पार्टचा फर्स्ट लेवल, त्याच्याशी इक्विव्हॅलंट आहे फिजिकल लेअर. MTP लेवल 2 इक्विव्हॅलंट टू डेटा लिंक लेअर प्रेझेंट इन OSI मॉडेल. ठीक आहे, आणि MTP लेवल 3 इट इज इक्विव्हॅलंट टू नेटवर्क लेअर इन OSI मॉडेल. सो पहिले 3 लेअर जे आहे ते रिलेटेड टू तुमच्या काय करताय, MTP शी कनेक्टेड असतात. आणि हा नेटवर्क लेअर प्लस कनेक्ट असतो तुमच्या SSCP शी. SSCP म्हणजे सिग्नलिंग सिस्टीमचा जो SCCP जो लेअर आहे, सिग्नलिंग कनेक्शन कंट्रोल पार्ट, त्याच्याशी तो इक्विव्हॅलंट असतो. सो खालचे जे 2 लेअर होते SS7 चे, SCCP आणि MTP चे पार्ट, ते पूर्ण इक्विव्हॅलंट होतात लेअर 1, 2, 3 ऑफ OSI मॉडेल. आता याचे एक एक फंक्शन आपण बघू. फिजिकल लेअर मध्ये काय येणार आहे, MTP लेवल 1 मध्ये की तुमचा इथे काय असतो की ऍक्च्युअल फिजिकल चॅनल कनेक्शन जे आहे, इंटरफेसिंग थ्रू इंटरफेस, जेव्हा तुम्ही फिजिकली कनेक्टेड होताय कुठल्या तरी डिव्हाइसशी किंवा कुठल्या तरी सिस्टीमशी किंवा नेटवर्कशी, त्यावेळी जे कम्युनिकेशन होतं थ्रू सम फिजिकल मीडिया, ती जी कनेक्टिव्हिटी आहे ती प्रोव्हाइड होते विथ द हेल्प ऑफ MTP लेवल 1 और इट इज ऑल्सो कॉल्ड एज मेसेज ट्रान्सफर पार्ट 1. ठीक आहे, सो फिजिकल लेअर म्हणजे काय येणार आहे, फिजिकल मीडिया, तुमचे कुठले पण वायर्ड किंवा वायरलेस कम्युनिकेशन आहे. वायर्ड मीडिया म्हणजे काय येणार, कॉपर येईल, कॉपर वायर येईल, फायबर येईल, मोबाईल, आणि वायरलेस म्हटलं तर रेडिओ लिंक्स येतील, सॅटेलाइट लिंक्स येतील. सो हे जे आहे हे कम्युनिकेशन किंवा लिंक इस्टॅब्लिशमेंटचं काम कोण करतंय, फिजिकल लेअर किंवा MTP लेवल 1. सेकंड पार्ट आहे MTP लेवल 2 विच इज इक्विव्हॅलंट टू डेटा लिंक. आता डेटा लिंक मध्ये काय येणार आहे की रिलायबल लिंक ट्रान्सफर, म्हणजे तुमचं ऍक्च्युअल एकदा कनेक्टिव्हिटी इस्टॅब्लिश झाल्यानंतर तुम्ही जे कम्युनिकेट करताय, तुमचा जो ऍक्च्युअल ट्रॅफिक सेंड होणार आहे, डेटा असेल, मेसेज असेल किंवा व्हॉइस असेल किंवा एखादा तुम्ही व्हिडिओ कॉल केलेला असेल कोणाला, तर कोण जी काही कनेक्टिव्हिटी आहे किंवा फॅक्स असेल, कोणताही जो ऍक्च्युअल ट्रॅफिक जे सेंड करायची, त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, डेटा लिंक लेअर किंवा MTP लेवल 2 म्हणजे मेसेज ट्रान्सफर पार्ट 2 लेअर तुम्ही यूज करताय, ज्याच्यामध्ये काय होतंय की रिलायबल लिंक फॉर द ट्रान्सफर ऑफ ट्रॅफिक यूज होते. ठीक आहे, नंतर काय येणार आहे, व्हेरिएबल लेंथ पॅकेट मेसेज असतो. हा व्हेरिएबल असतो कारण का ट्रॅफिक आपण अजून नाही करू शकत की ही फिक्स्ड व्हॅल्यूचीच असणार आहे की नाहीये. ठीक आहे, सो याची जी लेंथ आहे ती व्हेरिएबल आहे डिपेंडिंग अपॉन हाऊ मच ट्रॅफिक यू आर गोइंग टू ट्रान्समिटेड व्हाईल डुईंग कम्युनिकेशन. किती ट्रॅफिक ट्रान्समिट होते, किती अमाऊंटचा व्हिडिओ ट्रान्सफर होतोय, किती अमाऊंटचा ऑडिओ ट्रान्सफर होतोय किंवा किती क्वांटिटी किंवा बिट्सचा मेसेज ट्रान्समिट होतोय. सो हे जे डिपेंड्स असणार आहे डिपेंडिंग अपॉन, सो ऑन द बेसिस ऑफ दॅट याची ती लेंथ काय होऊ शकते, व्हेरी होऊ शकते. सो याची मॅक्झिमम पॅकेट लेंथ जी आहे ती असते 272 ऑक्टेट्स. आणि याच्यामध्ये आपण काय करतोय, 16 बिट CRC चेकसम काय यूज करतो आपल्याला माहिती आहे, आपण स्टडी केलं होतं डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये, चेकसम एरर डिटेक्शन. सो डेटा ट्रान्समिट करताना तुम्ही त्याचे पॅरिटी चेक करतात, इव्हन पॅरिटी, ऑड पॅरिटी, आणि मग विदाउट एरर और डायरेक्टली का एरर डिटेक्ट झालाय की डेटा गार्बेज सेंड झालेला आहे की क्वालिटी सेंड झालेली आहे, म्हणजे एखादा व्हिडिओ आहे त्यातला एखादा पार्ट मिस झालाय किंवा मेसेज आहे, मेसेज मधला पार्ट मिस झालाय, हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करता, 16 बिट सायक्लिक रिडंडन्सी चेकसम मेथड यूज करतात आणि तिथे तो ऍड करतात. जसं तिथे पण CRC मध्ये आपण काय करायचो की डेटा जो ट्रान्समिट करायचा त्याचा आपण एक नंबर ऑफ झिरोज आपण अपेंड करायचो लास्टला,
त्यानंतर ते डिव्हाइड केलं जायचं, जो काही आन्सर येईल त्याला त्याच्यामध्ये तुमचा रिमाइंडर ऍड केला जायचा आणि तो डेटा ऍक्च्युअली तुमचा ट्रान्समिशन मेसेज म्हणून कन्सिडर व्हायचा. तो सेम वे इथे पण काय करतो आपण 16 बिटचं CRC चेकसम सेंड करतो टू डिटेक्ट दी एरर पर्पज फॉर डिटेक्शन ऑफ एरर ओनली. ठीक आहे. सो ही जी आहे ही प्रोसेस जी आहे ती होते परफॉर्म होते विथ द हेल्प ऑफ MTP लेवल 2 दॅट इज डेटा लिंक लेअर. नंतरचा पार्ट जो आहे MTP लेवल 3. MTP लेवल 3 म्हणजे मेसेज ट्रान्सफर पार्ट लेवल 3. याच्यामध्ये काय असतंय तुमचं, इट प्रोव्हाइड्स दी प्रोसेस रिक्वायर्ड टू ट्रान्सफर द मेसेज बिटवीन सिग्नलिंग मॉडेल. ठीक आहे. सो इथे काय करतोय प्रोसेस, काय प्रोसेस आहे, आता हा कॉल कसा कनेक्ट झालेला आहे तो तुमचा समजायचं काही कॉल असेल किंवा मेसेज असेल जे काही तुम्ही लँड समजा फॉर एक्झाम्पल तुमचा काय म्हणतात त्याला पेजिंग सिस्टीम असेल किंवा मोबाईल असेल, मोबाईल टू मोबाईल कम्युनिकेशन आहे किंवा अजून काय, त्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस लागणार आहे ती कनेक्शनची किंवा ट्रॅफिक सिग्नल ट्रान्समिट करण्याची, मेसेज ट्रान्समिट करण्यासाठी ती जी प्रोसेस आहे ती परफॉर्म होते विथ द हेल्प ऑफ मेसेज ट्रान्सफर लेअर 3. सो याच्यामध्ये काय असतं की हँडलिंग मेसेज हँडलिंग प्रोसेस होते, म्हणजे राउटिंग असेल, डिस्ट्रीब्युशन असेल किंवा अजून काही वेगळ्या मेथड्स असतील तर त्या, किंवा ऑल मॅनेजमेंट असेल की तो ट्रान्समिट करताना समजा तुम्ही कोणती मॉड्युलेशन टेक्निक यूज करताय, कोणतं टेक्निक यूज करताय, ॲज पर दॅट तुमचा मेसेज काय होतो ट्रान्समिट होत असतो. सिरियल समजा टाइम डिव्हिजन मल्टिपल ॲसेस टेक्निक यूज करताय किंवा फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲसेस टेक्निक यूज करताय, कोणतं टेक्निक यूज केलं, ॲज पर दॅट प्रत्येक युजरला करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी, प्रत्येक टाइम स्लॉट जे अलोकेशनचं काम आहे, ही सगळी मॅनेजमेंटची जी प्रोसेस होते ती होते विथ द हेल्प ऑफ मेसेज ट्रान्सफर पार्ट लेवल 3 ने. ठीक आहे. तर याच्यामध्ये पूर्ण काय राउटिंग फॅसिलिटी म्हणजे ऍक्च्युअल तुमचा डाटा कसा ट्रान्समिट करायचा आहे, प्रत्येकाला किती फ्रिक्वेन्सी अलोकेट करायची आहे, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सगळी परफॉर्म होते विथ द हेल्प ऑफ मेसेज ट्रान्सफर पार्ट लेवल 3. नेक्स्ट पोर्शन जो दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये तो आहे SCCP. SCCP म्हणजे काय, सिग्नलिंग कनेक्शन कंट्रोल पार्ट. सिग्नलिंग कनेक्शन कंट्रोल पार्ट मध्ये काय दिसतंय तुम्हाला, it provides addition to the addressing capability provided by MTP. addressing capability म्हणजे काय येणार आहे इथे की तुमचा जो मेसेज आहे किंवा लोकेशन जे आहे, समजा आता एखादा फॉर एक्झाम्पल आपण GSM नेटवर्क अज्यूम करू, इथे तुम्हाला इझी समजेल. GSM नेटवर्क मध्ये काय असतं की इनिशियली तुमचा मोबाईल स्टेशन होतो, रजिस्टर होतो GSM नेटवर्कला. जेव्हा तो रजिस्टर होतो त्यावेळेस HLR मध्ये जो तुमचा IMSI नंबर सेव्ह केलेला असेल तो आधी व्हेरीफाय होतो, ऑथेंटिकेट होतो आणि त्याचा लोकेशन काय होतो सेव्ह केला जातो. इन द सेम वे ह्या SCCP मध्ये काय होणार आहे, तुमचा जो ऍक्च्युअल नेटवर्क लोकेशन आहे तो लोकेशन तुमचं सेव्ह करण्याचं काम केलं जातं विथ द हेल्प ऑफ सिग्नलिंग कनेक्शन कंट्रोल पार्ट अँड विच इज इक्विव्हॅलंट टू नेटवर्क लेअर ऑफ OSI मॉडेल. ठीक आहे. सो नेटवर्क लेअर, नेटवर्क म्हणणं शब्दांनीच लगेच समजते की नेटवर्क म्हणजे काय, की जो काही तुमचा इन्फॉर्मेशन असणार आहे, तुम्ही कोणत्या नेटवर्कमध्ये प्रेझेंट आहात, तुम्ही फॉर एक्झाम्पल GSM नेटवर्क अज्यूम केलं तर तुम्ही त्याच GSM नेटवर्कच्या MSC मध्ये प्रेझेंट आहात की फॉरेन MSC ला आहात, म्हणजे त्यासाठी तुम्हाला गेटवे MSC कडनं कनेक्टिव्हिटी प्रोसेस करायची, त्यासाठी एक टेम्पररी मोबाईल आयडेंटिफिकेशन नंबर जनरेट होतो की IMSI नंबर जो काही HLR ला सेव्ह असतो, ते सगळे व्हेरिफिकेशन किंवा जी काही प्रोसेस आहे लोकेशनची डिटेक्शनची ती प्रोसेस परफॉर्म केली जाते इथे. त्याच्यामध्ये प्लस एक नंबर असतो, हा लोकेशन नंबर जो असतो त्याला म्हणतो आपण सिग्नलिंग सिस्टीम नंबर SSN. हा यूज केला जातो फॉर आयडेंटिफिकेशन नंबर. जसा मी तुम्हाला सांगितलं GSM मध्ये IMSI नंबर असतो, तसा इथे SS7 मध्ये सिग्नलिंग सिस्टीम नंबर असतो, तो आयडेंटिफाय केला जातो आणि मग त्याचा ऍड्रेस लोकेट केला जातो की हा मेसेज कुठून आलेला आहे, काय केलेलं आहे. कारण का सिग्नलिंग सिस्टीम मध्ये नंबर ऑफ युजर्स आर युजिंग और ट्रान्समिटिंग द डेटा सायमल्टेनियसली, तर सायमल्टेनियस कम्युनिकेशन होते. सो प्रत्येक युजरचा एक युनिक नंबर असणार आहे. युनिक नंबर काय असतो की सिग्नलिंग सिस्टीम नंबर सिग्नलिंग सिस्टीम 7 साठी असतो. ऑल्सो इट सपोर्ट्स डिफरंट सर्व्हिसेस. डिफरंट सर्व्हिसमध्ये काय असतं की पहिली असते क्लास 0 सर्व्हिस. आता क्लास 0 सर्व्हिसमध्ये एक बेसिक कनेक्शन क्लास असतो, म्हणजे जसं GSM मध्ये टेलिमेंटरी सर्व्हिसेस होत्या किंवा अजून काही इतर सर्व्हिसेस होत्या, जसं तुमचा
कॉल बॅरिंग असेल, कॉल कनेक्टिंग असेल किंवा कॉल ब्लॉक असेल, कॉल रिजेक्शन, ह्या पण एक टाईपच्या सर्व्हिस असतात किंवा कंपनीने काही तुम्हाला ऑफर्स प्रोव्हाइड केलेल्या असतात. ह्या डिफरंट टाईपच्या सर्व्हिसेस असतात. सेम वे सिग्नलिंग सिस्टीममध्ये पण डिफरंट टाईपच्या सर्व्हिसेस असतात. तशाच याच्यामध्ये असते क्लास 0 मध्ये बेसिक कनेक्शनची सर्व्हिस असते. क्लास 1 जी असते ती असते सिक्वेन्स्ड एमटीपी कनेक्शनलेस क्लास. कनेक्शनलेस म्हणजे वायरलेस कम्युनिकेशन, म्हणजे फिजिकली तुमचा वायर थ्रू कम्युनिकेशन ऐवजी वायरलेस कम्युनिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड होतं. क्लास 2 मध्ये काय असतं, बेसिक कनेक्शन ओरिएंटेड क्लास. बेसिक कनेक्शन ओरिएंटेड मीन्स व्हॉट, फिजिकल कनेक्शन इज कंपल्सरी इन दॅट केस. क्लास 3 मध्ये काय येणार आहे, फ्लो कंट्रोल कनेक्शन. आता फ्लो कंट्रोल मध्ये इथे एरर करेक्शन मेथड यूज केली जाते. सो एरर करेक्शन पर्पज साठी तुम्ही काय करताय, फ्लो कंट्रोल सर्व्हिस तुम्हाला इथे प्रोव्हाइड होते. सो हे डिफरंट टाईपचे फंक्शन्स आहेत. प्लस इन्क्लुडिंग टू दिस याच्यामध्ये काय, जो कनेक्शन ओरिएंटेड म्हटलं म्हणजे डेटा ट्रान्सफर आणि सिग्नलिंग कनेक्शन प्रोव्हाइड होतं. कनेक्शन लेसमध्ये सेम जे मी सांगितलं की कम्युनिकेशनसाठी, कनेक्शन लेससाठी तुम्ही विदाउट एनी वायर और फिजिकल कनेक्टिव्हिटी यू आर गोइंग टू ट्रान्समिट द डेटा. सो ह्या ज्या डिफरंट सर्व्हिसेस आहे ह्या पण प्रोव्हाइड होतात विथ द हेल्प ऑफ SCCP, दॅट इज द सिग्नलिंग कनेक्शन कंट्रोल पार्ट. आता पुढचा पार्ट जो आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा, वरचे जे लेयर्स दिसत आहेत तुमचे बेसिक लेयर्स तुमचे जे आहेत लेअर 1, लेअर 2 आणि लेअर 3 हे महत्वाचे आहेत. त्याही मध्ये तुम्हाला जो पोर्शन दिसतोय SCCP म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ MTP लेवल 1, MTP लेवल 2, MTP लेवल 3 अँड SCCP, याला आपण म्हणतो NSP. NSP म्हणजे नेटवर्क सर्व्हिस पार्ट. आता नेटवर्क सर्व्हिस पार्ट मध्ये मी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून दाखवते. नेटवर्क सर्व्हिस पार्ट मध्ये काय असतं की सिम्पली सपोर्ट्स दी नोड ऍट हाय, म्हणजे रिलायबल आणि इफिशियंट कम्युनिकेशन पर्पज साठी जो तुमचा काही ट्रॅफिक आहे ती केअरफुली आणि वेल क्वालिटीने, वेल मॅनरने, विदाउट एनी एरर ट्रान्समिट होण्यासाठी हा जो पोर्शन आहे नेटवर्क सर्व्हिस पार्ट, ही पूर्ण प्रोसेस परफॉर्म केली जाते विथ द हेल्प ऑफ नेटवर्क सर्व्हिस पार्ट. याच्यामध्ये काय असणार आहे की एक युजर मेसेज प्रोसेसिंग ब्लॉक असतो. पहिला असतो युजर मेसेज प्रोसेसिंग ब्लॉक, लेट इट बी UMP. नंतर दुसरा ब्लॉक असणार आहे तुमचा कॉमन ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे कॉमन ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय की ऍट अ टाइम आता युजर्स कडनं जे मेसेज आले सायमल्टेनियस ट्रान्समिट करायचे असेल ओव्हर दी सेम लिंक, तर त्यावेळेस जी आहे तुम्हाला एक कॉमन मीडिया यूज करावा लागतोय. सो कॉमन ट्रान्सफर फंक्शनला पुढे काय कनेक्ट करणार तुम्ही, त्याचे वेगळे लेयर्स. आता या लेयर्स मध्ये पहिला होता सिग्नलिंग लेयर होता. तो सिग्नलिंग डेटा MTP लेवल 1चा जो होता तो फिजिकल होता, डेटा लिंक होता आणि नेटवर्क होता जसं इथे दिसलाय. तर हे सिग्नलिंग डेटा लिंक मध्ये MTP लेवल 1, MTP लेवल 2 आणि MTP लेवल 3 या ज्या सिग्नलिंग लिंक्स आहे वेगळ्या त्या तुम्ही इथे कनेक्ट करताय. सिग्नलिंग लिंक्स याच्यामध्ये कोणती येते, एक येते लिंक कंट्रोल फंक्शन, दुसरे येते डेटा लिंक आणि परत येते लिंक कंट्रोल फंक्शन. आता लिंक कंट्रोल फंक्शन म्हणजे काय की जो MTP लेवल 3चं जे फंक्शन परफॉर्म केलं जायचं की सिग्नलिंग नेटवर्क फंक्शन मध्ये प्रॉपर राउटिंग, प्रॉपर ट्रान्समिशन ऑफ मेसेज, जो काही कंट्रोलिंग आहे तो मेन पार्ट जो आहे तो आधी कंट्रोल केला जातो. वट एव्हर द मेसेज और द आफ्टर कम्युनिकेशन कॉमन ट्रान्सफर फंक्शन, दॅट डेटा विल बी कंट्रोल्ड, देन इट विल ट्रान्समिटेड ओव्हर, म्हणजे हा कंट्रोल फंक्शन पार्ट घ्या. देन इट विल बी ट्रान्समिटेड टू दी सिग्नलिंग डेटा लिंक. म्हणजे एकदा त्याला एक वे दिला तुम्ही कोणत्या टेक्निकने पाठवायचा आहे, तुम्हाला TDMA यूज करायचं, FDMA यूज करायचं की CDMA यूज करायचंय, ॲज पर दॅट तुमचा डेटा ट्रान्समिट होतोय. तो डेटा एकदा राऊट केला की डेटा लिंक लेअरने तुम्ही काय करताय, ऍक्च्युअल ट्रान्समिशन करताय. सो डेटा लिंक येणार, परत डेटा लिंक रिसिव्हर साईडला तुम्हाला काय करायचंय, रिसिव्हर साईडला परत हा जो आहे हा तुम्ही काय करणार, कंट्रोल करणार. सिग्नलिंग लिंक कंट्रोल फंक्शन होणार. आफ्टर दॅट इट विल गोज टू अगेन युजर मेसेज प्रोसेसिंग ऑन रिसिव्हर साइड. सो एक ट्रान्समिटर आणि रिसिव्हर असे दोन्ही पार्ट्स असतात. ट्रान्समिटरकडे जे फंक्शन होतात सेम रिसिव्हरकडे फंक्शन होत असतात. पहिल्यांदा युजर मेसेज प्रोसेसिंग म्हणजे एनकोडिंग असेल, डिकोडिंग असेल किंवा तो मेसेजची कनेक्टिव्हिटी असेल, फिजिकली कनेक्ट करायचं आहे, वायरलेस कनेक्ट करायचं म्हणजे वायर मीडिया यूज करायचं की वायरलेस मीडिया यूज करायचं, त्यासाठी ती प्रोसेस होते. आफ्टर दॅट कॉमन ट्रान्सफर फंक्शन, मग तुम्ही ते जे काही कॉमन सिग्नल आहे तो ट्रान्समिट करायचा आहे. तो ट्रान्समिट करताना कोणत्या टेक्निक यूज करायचे त्यासाठी कंट्रोलिंग लिंक प्रेफर करता. आफ्टर दॅट इट विल गोज टू सिग्नलिंग डेटा म्हणजे ऍक्च्युअल ट्रॅफिक ट्रान्समिशन विल टेक्स प्लेस. देन परत तुम्ही रिसिव्हर साईडला परत काय करताय, तो
पूर्ण कंट्रोलिंग टेक्निक परत यूज करताय, CDMA और TDMA और FDMA वॉट एव्हर इट मे बी, ती यूज करून परत तुम्ही काय करता, सिग्नल ट्रान्सफर करता. सो हा आहे NSP. सो याच्यामध्ये सिग्नलिंग सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं, जर थेरी पेपरला तुम्हाला जर इथे आले तुम्ही एक्झाम द्यायला, तर थेरी पेपरला हा कॉमन क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारलं जातं, एक्सप्लेन द आर्किटेक्चर ऑफ सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7 विथ OSI मॉडेल and also explain network service part NSP in detail. ठीक आहे. नेटवर्क सर्व्हिस पार्ट हा मेन पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. जेव्हा NSP एक्सप्लेन करणार त्यावेळेस NSP ची तर ब्लॉक डायग्राम आहेच, प्लस सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7 ची तुम्हाला आर्किटेक्चर ड्रॉ करायचं असतं, जे मी मगाशी शेअर केलं होतं. त्यामधले जे लेयर्स होते MTP लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 प्लस SCCP, हे तुम्हाला कम्पेअर करायचं असतं विथ रेफरन्स टू OSI मॉडेल आणि एक्सप्लेन करायचे असतात. सो हे कॉमन क्वेश्चन असतो जो नेहमी विचारला जातो.